नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ बघताच प्रत्येकाला आपापल्या गावाची आणि आपल्या माणसांचे दृश्य नक्कीच डोळ्यासमोर आले असेल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पाटण तालुक्यातील डेबेवाडी विभागातील डोंगर भागातील एक छोटंसं माझं गाव। एक वर्षातून एकदा आई भराडी देवीची यात्रा भरते। आईच्या दर्शनासाठी गावातील सर्व भाविक भक्त आवर्जून येतात। एवढ्या मोठ्या गावातील एकजूट आणि आपुलकी तुम्हाला नक्कीच दाखवून देते की हे गाव किती सुंदर आहे। गावातील आपुलकी आणि गावातील प्रेमळ लोक त्यांची गर्दी सांगून जाते की हे गाव किती सुंदर आहे। प्रत्येकाला हेवा वाटावा असे सुंदर माझं गाव। या गावातील 2023 सालची आई भराडी देवीची यात्रेनिमित्त एक अनमोल आठवण टिकलेले काही क्षण आहेत। तर व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला, लाईक करा, शेअर करा। आई भराडी देवीच्या नावाने चांगलं मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते। मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते। मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते। मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते। मन उधाण वाऱ्याचे आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते। हुरहुर त्या सांजेला कधी एकटेच झुलते। सावरते बावरते झडते, अडखळते का पडते। कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते। मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते, अनक्षणात फिरून आभाळाला भिडते। मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते। मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते। मन उधाण वाऱ्याचे ऋण झुणते गुणगुणते, कधी गुंतते हरवते। कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते। तळमळते सारखे बापडे, नकळत का भरकटते। कधी मोहाच्या चार क्षणांना मन हे वेडे फुलते। जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते, आवडे तरी भासांच्या मागून पडते। मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे,
का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे रोज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे गडजेजुरीचे आम्ही रहिवासी गडजेजुरीचे आम्ही रहिवासी देवाचा झेंडा वळखला दुरून मोतियाने द्यावी भरून नाहीतर देवा देवा मी जातो दूर जीव